तुम्ही सौदागर पिक्चर पाहिले का? मी नाही पाहिलं. विषय कसा आहे माहिती का? आपल्याला तेच काही घेणं नाही, पण सौदागरचा अर्थ म्हणजे काय माहिती का? व्यापारी, मर्चंट, ट्रेडर. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला आहे ना सौदागर होता आलं पाहिजे, व्यापारी होता आलं पाहिजे. पण झालं काय माहिती का? शेतकऱ्यावर सगळे सौदागर आहे ना मजा मारू राहिले बरं का. खरड छाटणी चालू झाली ना, मग आता स्मुक्षगड निर्मितीच्या औषधांचा आहे ना इतका पूर येईल का त्याला काही मापच नाही. मग जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात माहिती का? काळाचं सारखी वाहती नक्षत्रे करिता दुसरे फळ नाही. म्हणजे नक्षत्र आपापल्या काळाप्रमाणे बरोबर पाऊस पाडतात. त्यासाठी यज्ञ वगैरे करायची काहीच गरज नाही. एक वेळ हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपोआप पाऊस पडेल, पण कधी कधी ना पावसाळा सुद्धा कोरडा जाऊ शकतो. निसर्गापेक्षा कोणतंच औषध मोठं नाही, हे विज्ञानवादी विचार आहे ना आपल्याला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगून गेले, पण आपण भोंदूगिरीलाच बळी पडू राहिलो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. करू जय हरी. छत्रपती संभाजीनगरचे आपले बिग फॉलोअर, उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार, परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले योगेश्वर कृषी मधील स्वाध्यायी बंधू भेटायला आले होते. ते म्हणे एक सेल्फी घेऊया. म्हटलं थांबा ना, आम्हीच बाहेर येतो. स्वाध्यायी परिवारातला अशा लोकांचा सेल्फी सुद्धा आहे ना आपल्या मोबाईल मध्ये असायलाच पाहिजे. मग आपण एक सेल्फी घेऊन टाकला आणि ते म्हणे आम्हाला ना तुमचं स्ट्रक्चर पाहायचंय. मग गेलो ना माळ्यामध्ये घेऊन. मग अरुण भाऊची गाठ त्यांना अशा पद्धतीने घालून दिली. अरुण भाऊ म्हणलं जाते का छत्रपती संभाजीनगरला? ते म्हणे मग आपण कुठे जाऊ ना, कामाची कुठं लाज झाली का? पाण्या पावसाचा एखादा प्लॉट खाली व्हायचा राहिला चालल, पण आहे ना बायाच्या कुरड्या तेवढ्या मात्र झाल्या पाहिजे. ताई म्हणा पहिला माळ्यात तेवढे गहू दळायला मला गावात घेऊन जा. मग आलो गावात अकबर बायका गहू घेऊन. आणि तुमच्या सुद्धा आहे ना कुरड्या झाल्या का नाही आम्हाला तेवढं कमेंट करून सांगा.